एकदम प्रॉपर गावच्या रोडमध्ये आलो आहे, म्हणजे ऑफ रोड प्लस अप हिल डाऊन हिल सगळं काय भेटतं. अरे पायच लागत नाही. हां पकडशील का गाडी? मग चढणार पण नाही ना गाडी गेली तर. आता वरती कशी घेऊ गाडी? एक काम करायची का, इकडे येशील काय, स्टँड लावशील काय? आणि जर गाडी पडली ना तर ह्या साईडला लाव, म्हणजे स्टँड लावलाय ना. आता आपण बोलू शकतो की भाई आपली एंट्री स्वर्गात झाली आहे. हा 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 पूर्ण धुका धुका झालाय, तुमच्या समोर बघू शकता तुम्ही. ब्युटिफुल आहे ना. आता आपण आहोत शुभमच्या गावी. हे त्याचं गाव आहे. एक मिनिट मी त्याचं गाव दाखवतो. हे त्याचं गाव आहे, हे त्याचं घर आहे. आणि खयात मोर, सो कॉमन. खयात आपल्याला मोर भेटला आहे. आणि भाई त्याचा कलर जो फंटास्टिक भाई, मोर तिची कलर मला नाही वाटत की कॅमेरा जस्टिफाय करेल हा कलर. जो मी इन रिअल बघतो आहे ना तो वेगळाच आहे. सच्ची ब्युटी. तो पण मस्त मला शूट करू देतो. तिथे काहीतरी खायला टाकलं आहे, ते खायला आलं आहे तो. शिवमची बहीण आहे ना, ती आता त्याला इकडे घेऊन येते. पकड पकड. हो आई गेला तो पळून, तो बघ. सोड, राहून दे, ये तू ये. ओके, सो फायनली आपण आलो आहोत आता शुभमच्या गावी. त्याच्या कुलदेवता, त्यांच्या मंदिरात आलो आहोत आपण, कुलदेवतेच्या. आणि हे मंदिर आहे, छान मंदिर आहे बघा. आता मला या साईडला दाखवतो, आरामात चालतो. इकडं खाली बुळबुळीत झालं आहे पूर्ण. हे बघा, हा असं मंदिर आहे, फार छान असं मंदिर आहे. आणि पाऊस पडतो आहे, हे बघा. त्यामुळे मला दाखवतो, एक सेकंड. हे बघा, पूर्ण वातावरण एकदम असं बोलतात ना की ढगाळ वातावरण. आणि छान असं. आत्ताच मंदिराचा सोहळा होता आणि वरती बघा सोन्याचा कलश मंदिराला जावल्यात आलाय. छान मंदिर आहे. आता एक काम करतो, मस्तपैकी दर्शन करतो आणि मग निघायचं आहे आता मुंबईला निघतो. हा आहे उन्हाळा. आणि हे जे आपण बघतो आहोत ना, तर हे 12 महिने 24 आवर्स हा जो पाणी आहे तो गरम एकदम असतो, म्हणजे एकदम गरम पाणी चालू असतो. आणि ह्याचं एवढी गरमी आहे ना की आपण जो घरात पाणी तापवतो ना त्याच्यापेक्षा पण गरम, पण ते नॅचरल वॉटर आहे. आणि इथे बाजूला जे मंदिर आहे जे मी तुम्हाला दाखवेन नंतर. याचं वैशिष्ट्य असं आहे की जर तुम्ही इथे आंघोळ करता तर तुमच्या अंगावरती जरी म्हणजे काही प्रॉब्लेम असेल, स्किन डिजीज असेल तर तो क्युअर करतो. आणि एक बोलतात ना की देवस्थानिक स्थळ आहे. तर आम्ही पण आलो इकडे आंघोळ करायला. आता एक काम करू, आंघोळ करू आणि नंतर मस्त निघून जाऊ. सो मित्रांनो, फायनली आपली आंघोळ जी झाली आहे. आणि हे मंदिर जे आहे ना, हे मंदिर आहे महालक्ष्मी मंदिर. आणि हा जो आहे इथून आपल्याला जायचं आहे उन्हाळ्यासाठी. जिथे गरम पाणी मी तुम्हाला आता दाखवलं ना, ती तीच जागा आहे. तर महिलांसाठी तिकडून आहे वेगळी, पुरुषांसाठी इथे आहे. आणि इकडे जाऊन म्हणजे मस्त वाटतं खरंच. पाणी एवढं गरम होतं ना
की घरात पण तुम्हाला गरम पाणी भेटणार नाही, हिटरनी पण एवढं कंटिन्यूज असतं ते. आणि सगळ्यात अच्छक हे की याचं शोध कुठून आहे ना तो अजूनपर्यंत ह्या लोकांना शोधता आला नाही. म्हणजे वैज्ञानिक इथे येऊन गेले, त्या लोकांना काही पुरावा भेटला नाही. सो वन ऑफ द वंडर्स बोलू शकतो हे. आणि खरंच मस्त गरम पाणी. इकडचे लोक आता इकडेच नाहतात म्हणतात येऊन, त्या लोकांना चांगलं आहे. म्हणजे 24 तासून कधी पण या 12 महिने चालू असतं. भले ती नदी आटली तरी पण हे पाणी चालू असतं. गाडी आपली तिकडे उभी आहे, ही बघा आपली गाडी इकडे उभी आहे. आता जाऊ. सो फायनली आम्ही आंघोळ केली, तुम्ही बघितलं. आणि नंतर आम्ही गेलो बाजारात आणि आम्हाला घ्यायचे होते पॉन्चोज. आम्ही घेतले पॉन्चो. हे बघा पॉन्चो घेतला आणि थोडंफार खाऊ घेतला. आधी पॉन्चो अशासाठी घेतले आहेत बिकॉज काल मस्तपैकी भिजलो पूर्ण येताना. आणि मला माहिती आहे मी घातलं ते पण भिजणार होतं पावसात. बाहेर सिंगल लेअर प्रोटेक्शन एवढं देत नाही, तर पॉन्चो आय होप आज घालून जाईल डबल लेअर. पाऊस तर कंटिन्यूस पडणार आहे. हा बघा हे शिवमचं गाव, हे शिवमचं घर, शिवमची आजी आणि आजोबांचं घर. आणि हे त्याचं गाव आहे. काही काल पूर्ण पाणी होतं आणि मोर पण होता. इथे आता मोर नाही आहे, तुम्ही क्लिप दाखवेन तुम्हाला. मोर यांच्यानी म्हणजे इकडे वाडी देश फिरत असतो. आणि हे आहे पूर्ण, हे बघा वरनं मस्त असं पाणी पडतं. काल पूर्ण पाणी होतं, इथे मासे पकडत होते पोरं. इथे पण पाणी होतं, आता गेले आहेत. हॅलो यू गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गेसिक्स वंडर. आज आपण इकडून हात पावसाचे बघा, पाऊस अजून पडतो आहे, खूप मोठा पाऊस पडतो. आणि आपल्याला जायचं आता मुंबईला जायचं. आता परत मी आज काय DJ आणि शूट करणार नाही. थोडाफार जो आपण काय शूट करू तो आपण शूट करू आपल्या इन्स्टाने शूट करायला बघू, ट्राय करेल. म्हणजे पाऊस हा बघा, पाऊस सुरू झाला आहे, परत जायचा वेळ झाली आहे. 12 वाजले, 12 वाजता निघतोय. सकाळी निघायचं होतं पण देवळात जाऊन आलो. त्यानंतर मग महालक्ष्मी मंदिरात तिथे जाऊन आलो. आणि उन्हाळा करून जी जागा तुम्हाला दाखवली ती आपण बघितली. सो आता एक काम करू, आता आपण इकडून निघूया. आता बाईक आपली ती बघा उभी आहे इकडे पावसात आणि निघायचं आपल्याला. तो आता निघू आणि बघू आता कसं काय होतं पुढचं ते बघ सांगू. जर पाऊस नसेल तर मग थोडा लावेल मी DJ आहे, बट आता तर इन्स्टानीच काम चालू होईल. मित्रांनो ही आपली गाडी आणि भारी म्हणजे सांगतो तुम्हाला, आजीनी गाडी बांधून ठेवली आहे पूर्ण. म्हणजे कसं भिजतं कामा नये म्हणून. हे माझ्याहून एक स्टेप वरती आहे. म्हणजे मी जेवढी काळजी घेत नाही गाडीची तेवढी आजीने घेतली आहे. हे बघा फुल प्रूफ पॅक. चला मग, चल ये मग मुंबईला नक्की. चला आजी मुंबई घ्या लवकर. लवकर जा सांभाळून. येतात ना मुंबई नक्की येणार. आता मला घेऊन या. हां चला फायनली आता निघतोय आम्ही शुभमच्या गावाकडून. हे तुमचं गाव आहे पूर्ण, इकडे शाळा आणि या साईडला मंदिर होतं, इकडे शुभमचं घर. चला आजी आणि जातो आम्ही, आजी आणि बाबामध्ये फिरायला. आजी बा आजी असं आहे, आजी गेली नाही. दाखवतो पण तिथे नाही. त्याला तू कधी येशील नाही शिकशील काय. हां येत ना असं तू कधी यायचं. ठीक आहे. आणि इकडे दांडी आहे एवढं झालं.
आपण थांबलो आहोत अशा ठिकाणी आणि तिकडे बघा मस्त की दिसतं आपल्याला धुका पडला आहे आणि डोंगर पूर्ण धुक्यात आहे. काय ऊन आहे भाई. लांब लांबपर्यंत मस्त पावसात पडतोय. फक्त जॉगिंग करायला कंटाळा येत आहे. बाकी एन्जॉयमेंट फुल चालू आहे. रोडची हालत एकदम खराब आहे बघा. ओके गाईज, सो फायनली आपण आता आलो आहोत संगमेश्वरला आणि पाऊस हा बघा जोरदार चालू आहे. त्यामुळे ब्लॉगिंग तर करायला काय मिळत नाही आहे. बट बघू आता इथे काय केलं थांबलेलं. पाऊस खूप वाढलेला तर पावसासाठी पण थांबलो होतो. तर निघू इथून. आता वाजतात आहे 2:45 किंवा 3 वाजता असं काय ते वाजतं का एक्झॅक्टली मला माहीत नाही. बट बघू आता हायवे भेटेल इथून. हा समोर जो आहे तो हायवे आहे हा वाला. इथून आपलं जायचं आहे. बघू आता पाऊस थांबला तर ब्लॉगिंग करू. पण मला वाटत नाही आज पाऊस थांबेल कारण की पाऊस तर आज भरला आहे. सो गाईज आता आपण चिपळूण क्रॉस करून खेडच्या आसपास किंवा खेड पण क्रॉस केला आहे गेस. आणि समोर बघा असा काही पूर्ण दृश्य आहे. पाऊस एवढा होता ना विचारू नका. म्हणजे खूप काल तर पाऊस छोटा होता. आज जो पाऊस आहे ना खूप मोठा पाऊस होता. बराच मोठा पाऊस. आणि त्यात हादसे होत आहे की हेल्मेटचा वायझर बंद करू शकत नाही. फॉग होतं. वायझर खोलला तर बारीक बारीक पाऊस जो आतमध्ये आहे ना तो येऊन लागतो. आणि मध्ये गाड्यांचं पाणीनी जो आतमध्ये आलं ना म्हणजे पूर्ण भिजलं आहे. सगळं भिजलं आहे. पण ठीक आहे आता जरा पाऊस गेला आहे. इंस्टा ॲक्च्युली मी आता वापरू शकत इंस्टा वापरू शकतो मी. DJI वापरू शकत नाही कारण की DJIचा जो मी माईक आहे ना माझ्या हेल्मेटमध्ये काढून ठेवला आहे. तर त्यामुळे व्हॉइस ओव्हरच करायला लागेल मला पूर्ण. बाकी हे बघा एक नंबर झालं आहे पूर्ण. वातावरण एवढं मस्त आहे ना खरंच. वातावरण एक नंबर आहे. पण पाऊस आणि रायडिंग ते पण ब्लॉगिंग नाही. पाऊस आणि फक्त रायडिंग एक नंबर. ब्लॉगिंग नाही. ओके सो फायनली गाईज इट्स टाइम टू एंड द व्हिडिओ. आणि आपण आलो आहोत. त्या दिवशी का आपल्याला शूट करता शेवटपर्यंत मिळालंच नाही कारण की जेव्हा जेव्हा असं वाटलं की पाऊस थांबेल तर त्यावेळी पाऊस परत जोरात आला. आणि मी तसा माईक काढून ठेवला होता DJIचा. तर मग DJI मला वापरायला मिळालंच नाही. प्लस मी इन्स्टा पण आतमध्ये ठेवला बिकॉज खूप पाऊस पडत होता. आणि एवढं पण व्हॉइस रेकॉर्डिंग करणं पॉसिबल नाही आहे. त्या मजात पण नाही आहेत. सो मी त्याला पण आतमध्ये काढून ठेवलं. पण आपण बघू शकतात की मी आल्यानंतर आता मुंबईमध्ये वातावरण एकदम मस्त आहे. म्हणजे जास्त काही पाऊस पडत नाही आहे. आणि त्या दिवसानंतर आय गेस 2-3 दिवसांनी पाऊस पडायचा पण थांबला. सो आपलं बॅड लक होतं. पण एनिवेज आपण परत कंटिन्यू करू ती जर्नी. परत जाऊ आपण कोकणात. तेव्हा मस्तपैकी फुल व्हिडिओ बनवू. पण आता पावसाळा होता आणि मध्ये जायचं होतं म्हणून आपलं शॉर्ट एक ट्रिप काढलेली आपण. सो एनिवेज जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सांगा मला. आणि फॉलो करायला विसरू नका. तर नवीन या चॅनलवरती लाईक करा, कमेंट करा. आणि चला भेटू तर पुढच्या व्हिडिओमध्ये. पण बाय बाय. एन्जॉय.